छडी मार लागे छमछम विद्या येई घम घम. बसला फटका की येतं कॉन्सन्ट्रेशन आपोआप. पण टेम्पररी झालं ते. इतिहासात रस घे, कॉन्सन्ट्रेशन हे बाय प्रोडक्ट आहे. आज आपला जो विषय आहे तो आहे सेल्फ लव्ह. आता त्या विषयाची डेप्थ काय, त्याची गरज काय, किंवा त्या गरज कळल्यानंतर आपल्याला काय काय फायदा होणार आहे हे हळूहळू अनफोल्ड होत जाईलच. मला तुम्हाला या सेल्फ लव्हची सुरुवात कुठून झाली हे सांगण्यासाठी एक उदाहरण द्यायचं आहे. मला लहानपणापासून मी जे करतोय ते मला बरोबर वाटायचं आणि प्रत्येका बाबतीत हे खरं आहे हे पण कळायला लागलं. म्हणजे कुणीच माणूस जरी पोलिसांनी अडवलं आणि पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी 50 रुपये दिले आणि पावती फाडू नको असं सांगितलं, सिग्नल तोडलाय पावती फाडू नको सांगितलं, त्याला माहिती आहे भ्रष्टाचार चुकीचा आहे बरं का. पण तरी पण त्याला ते चुकीचं वाटत नाही. तो म्हणतोय की नाही, मला ऑफिसला लवकर पोहोचायचं होतं म्हणून मी केलं ते बरोबरच आहे. कुठल्याही माणसाला चुकीचं काय बरोबर काय माहिती असतं, पण चुकीचं काय बरोबर काय माहिती असणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी ते चुकीचं न करणं आणि बरोबरच करत राहणं हे जर त्यांनी नाही केलं तरी पण त्यांनी एखाद्या वेळेला चूक केली तरी त्याला त्याच्या मागे जस्टिफिकेशन आहे त्याचं. असं का होतं? जर सगळ्यांना माहिती आहे चुकीचं काय बरोबर काय, मग असं का होतं की आपल्याला या सगळ्यामध्ये तसं वागताना, आपण तसे वागताना दिसत नाही की आपल्याला नॉलेज काय आहे की आपण बरोबर वागलं पाहिजे, नॉलेज असूनही आपण तसं करत नाही. असं का? मला त्याचं मिळालेलं उत्तर असं आहे की यू आर ऑलवेज राईट अंडर द सर्कम्फरन्स ऑफ नॉलेज यू हॅव. तुम्हाला जेवढी माहिती आहे ना त्याच्या अंडर तुम्ही कायम बरोबर असता. मोठी माणसं ज्यांना आपण मोठी म्हणतो त्या चुका कमी करून पटापटा पुढे का जातात? त्यांचा नॉलेजचा सर्कम्फरन्स आहे ना तो आपल्या सर्कम्फरन्सपेक्षा जास्ती आहे. त्यामुळे त्याच्या आत बरंचसं जास्ती नॉलेज येतं. ही गॅप त्यांची जास्ती आहे. मी एक उदाहरण देतो. आपल्या इथे ऐश्वर्या, अगं किती दिवसांनी भेटतेस असं म्हणून मी ऐश्वर्याला काही गिफ्ट आणलं. त्या ऐश्वर्याच्या बाबाने ऐश्वर्याला सांगून ठेवलंय पहिल्या 3 वेळा नाही म्हणायचं. ठीक आहे, खरं नाही आहे हे उदाहरण आहे कारण बाबा बसले. पहिल्या 3 वेळा नाही म्हणायचं हे ऐश्वर्याच्या बाबांनी सांगून ठेवलंय. प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात सांगितलेलं असतं की हावरटासारखं हात पुढे करून घेऊ नको लगेच. ती नाही म्हणते. बरं, आता काय आहे ना मजा, मी त्यातनं साऊथ मुंबईचा जुहूमध्ये बंगल्यात राहणार असेल तर मी पहिल्यांदा ऐश्वर्या हे घे आणि ऐश्वर्या नाही म्हणलं की हर्ट होतो कारण माझ्यासाठी तो अपमान आहे. माझ्यासाठी मी गिफ्ट ऑफर केलं आणि हाऊ डेअर शी. बरं, हे एक नाही. दुसरं, ऐश्वर्याला पण माहिती आहे की मी साऊथ मुंबईचा आहे, असं नाही म्हणायचं नसतं म्हणून तिनं घेतलं बरं का. आणि घेतल्यानंतर थँक्यू म्हणली आणि मी उभा राहिलो. इमॅजिन करा की मी लंडनचा आहे. आता माझी अपेक्षा काय आहे, तिनं माझ्यासमोर उघडावं आणि आनंद झाला हे दाखवावं. लंडनमध्ये अशी पद्धत आहे, तुम्ही जर गिफ्ट दिलं आणि तुम्ही त्यांच्यासमोरच उघडून आय सो मच लाईक इट, थँक्यू सो मच, हाऊ डिड यू नो दॅट आय वॉन्टेड दिस, असेच 4-5 वाक्य म्हणायचे असतात. ती म्हणली नाहीत, हर्ट झालं. बरं, आता हिच्यानुसार ना हिचं नॉलेजचा सर्कम्फरन्स जो आहे तो हा आहे. तिला माहीतच नाही साऊथ मुंबईचा असं आहे, तिला माहीतच नाही लंडनचा असं आहे. तर what she is doing is absolutely right for her. She not accepting the gift I am offering to her. She is right. आणि मी हर्ट झालो, तिला माहीत नाही का हर्ट झालो. बरं, हर्ट झालो, तिला माहीत नाही का हर्ट झालो, पण परिणाम हे आता उद्यापासून बोलणं सोडणार हिच्याशी मी. मजा आहे. उद्यापासून बोलणं सोडणार हिच्याशी मी. मला हे माहिती नाही की तिला माहीतच नाही आहे. मला असं वाटतं की हे तिचं कर्तव्य आहे की तिच्या नॉलेजचा सर्कम्फरन्स वाढवत ठेवावं. त्याच्यामुळे सगळंच त्याच्या अंडर येईल. हे नॉलेजच्या सर्कम्फरन्सच्या अंडर तुमच्या लाईफमधला तुम्ही जगणारा आणि जगणार असणारा प्रत्येक क्षण असावा
यासाठीचा हा उपक्रम आहे की तुमच्या नॉलेजच्या बाहेर काहीच नसावं. तुम्हाला माहिती असावं की असं का चाललंय. मी अशी एक लहानपणी कथा ऐकली होती. त्या कथेमध्ये असं म्हणलं जातं की एक ऋषी त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून सिनियर ऋषी त्यांच्या समोर आले आणि त्यांनी सांगितलं की मला बघायचं आहे की तुला जे काय ज्ञान आत्तापर्यंत दिलंय ते तू घेतलंयस का नीट. वेदांचं पुराणांचं जे काय ज्ञान दिलंय ते तू घेतलंयस का नीट हे बघायचं आहे. आता ते बघायचं आहे कसं, तर त्यांनी विचारलं की मी तुला एकच प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर दे. सगळ्या वेद पुराण शास्त्र यांना अक्षरशः मर्म काढायचं ठरवलं तर एका वाक्यात ते मर्म तू काय सांगशील. प्रश्न ट्रिकी होता, कारण प्रत्येक वेद प्रत्येक पुराण हे वेगळ्या पद्धतीचं नॉलेज देतं. अथर्ववेद वेगळं देतो, गणेश पुराण वेगळं देतं, भागवत पुराण वेगळं देतं, गरुड पुराण अजूनच वेगळं देतं. प्रत्येक पुराण वेगळं ज्ञान देतं. सांगायचं कसं एका वाक्यात. शेवटी त्या ज्युनियर गुरुजींनी ज्युनियर ऋषींनी ध्यान लावून एक वाक्य सांगितलं. ते वाक्य असं आहे, रसो वै साहा. रस सगळं आहे. रसो वै साहा म्हणजे रस सगळं आहे म्हणजे काय, क्रक्स का आहे आणि त्याच्यात तथ्य का आहे, कारण त्याच्यानंतर ते पास झाले. ते म्हटलं तर तू माझ्या बरोबरीला आलास. एका वाक्यात जर हे क्रक्स काढत असशील तू बरोबर आलेला मग, कारण बरोबर बोलतोय तू. कसं काय बरोबर आलं, कसं काय बरोबर आलं. बरोबर असं आलं, आपल्याला काय इश्यू आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, शोधा. शोधत का नाही, रस नाही. ऐक मला ना अक्षरशः बायको बोलते इतकी बडबड 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 करते, वैताग येतो की असं वाटतं तोंडात बोळा कोंबावं आणि शांत करावं तिला. शांत करावं असं का वाटतं, बायकोमध्ये रस नाही. मी हिस्ट्रीचं पुस्तक घेऊन बसतो, मी MA करतोय, हिस्ट्री माहिती पाहिजे, पण मला हिस्ट्री डोक्यात शिरत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मॅडम कॉन्सन्ट्रेशन कसं करू. तू एक काम कर, तू मेडिटेशन कर, तू प्राणायाम कर, तू मेमरीचे क्लासेस लाव, नाहीतर बाबांना सांग कॉन्सन्ट्रेशन झालं नाही की छडी मारायला लागे छमछम विद्या येई गम गम. बसला फटका की येतं कॉन्सन्ट्रेशन आपोआप, पण टेम्पररी झालं ते. इतिहासात रस घे, कॉन्सन्ट्रेशन हे बाय प्रोडक्ट आहे. इफ हिस्ट्री इज गोइंग टू रिपीट इन फ्युचर, इमॅजिन हिस्ट्री रिपीट्स. तुम्हाला माहिती आहे ना, कधीही नवीन काही घडत नाही, इतिहासच परत परत घडतो नावं बदलून. मग मला फ्युचर कळायचं आहे तर मला काय कळलं पाहिजे, मला इतिहास कळला पाहिजे. आता इतिहासाचं पुस्तक समोर ठेवून डिस्ट्रॅक्ट होऊन दाखवा. आता रस आला. रसो वे साहा. रस हे सगळं आहे. रस मला MS करून US ला जायचं आहे, त्यासाठी कष्ट घेतोय. कष्ट का घेतोय, US मध्ये रस आहे. मुलांना मोठं करून माझी म्हातारपणीची काठी बनवायची आहे, म्हणून त्यांच्यासाठी मेडिकलच्या फीसाठी लोन काढलंय. का, म्हातारपणीच्या सिक्युरिटीमध्ये रस आहे. जग रसावर चाललंय. हे प्रिन्सिपल तुम्हाला सांगायच्या मागे कारण असं, जेव्हा रसच सगळं आहे तेव्हा आपल्याला सेल्फ लव्ह या बाबतीत आणि रस असणे किंवा नसणे या बाबतीत काय रिलेव्हन्स असेल असं वाटतं. काय रिलेशन आहे याच्यात, सेल्फ लव्ह आणि रस असणे किंवा नसणे. आता जो रिलेव्हन्स आहे, आपण असणे, रसो वे सहा आणि नॉलेजच्या अंडर सगळं असणे, तरच आपल्याला ते बरोबर वाटणे. याच्या मागे रिलेव्हन्स असा आहे की ह्युमन सायकोलॉजीनुसार
तुम्हाला तुमच्यामध्ये कुठलाही बदल करायचा असेल आणि तो बदल जर तुमच्यामध्ये परमनंटली ठेवायचा असेल तर तो बदल तुमच्याबद्दल चांगलं वाटल्याशिवाय करता येत नाही. आईने मला एवढं मारून सांगितलं की बाई ग लग्न कर लग्न कर लग्न कर. ठीक आहे, मी होते तयार आणि मग मी लग्नाला बसते आणि येणाऱ्या माणसाला मी बघते आणि 4 प्रश्न विचारते की सुईत दोरा होता येतोय का, चालून दाखव, साडी नेसता येते का, पोहेमध्ये लिंबू पिळता येतंय का. आणि मग मला कळलं की आता मी हो म्हणते आणि मी लग्नाचा निर्णय घेतला आणि फसले. आईने सांगितले म्हणून जे बदल कराल ना, वडिलांनी सांगितले म्हणून जे बदल कराल ते 2.5 महिने 3 महिने जास्तीत जास्त 1 वर्ष राहतील. तुमच्यामध्ये बदल करण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही तुमच्याबद्दल चांगलं वाटणं आवश्यक आहे आणि चांगलं वाटण्यातनं पुढे जाऊन मला ह्याचा हे बदल केल्यानंतर मला हा फायदा होणार आहे हे नॉलेज मिळाल्यानंतर बदल होतो ना, तो परमनंट असतो. त्यासाठी स्वतःबद्दल चांगलं वाटणं आवश्यक आहे आणि स्वतःबद्दल चांगलं वाटल्याशिवाय कुठलाही बदल जर परमनंट नाही तर आपल्या लाईफमध्ये जर प्रमोशन घ्यायचं आहे, जर उच्च शिक्षण घ्यायचं आहे, जर घरच्यांशी पटवून घ्यायचं आहे नव्हे, मला मित्रांबरोबर जेव्हा ट्रिपला जातो तेव्हा ते ज्या विषयावर बोलतात त्या विषयावर मलाही नॉलेज आहे असं बोलायचं आहे. हे सगळे बदल तेव्हा होतील जेव्हा अच्छा मला नॉलेज आहे असं बोलायचं आहे, मग मला तेवढं अपडेटेड राहायला लागेल. मी आता पेपर हा घेण्याच्या ऐवजी इकॉनॉमिक टाइम्स घेतो, वाचायला सुरुवात करतो, मी पण अपग्रेडेड राहीन. पण काय हे मित्र कुठले केलेत मी, आता त्यांच्याबरोबर राहायचं म्हटल्यावर मला नॉलेज वाढवायला लागणार, काय करणार, त्या इकॉनॉमिक टाइम्स 2 दिवस वाचाल फक्त. हे परमनंट नाही. जेव्हा आतमध्ये छान वाटायला लागतं मी हे केल्याने माझ्यामध्ये काहीतरी वाढतंय, तेव्हाच तो बदल परमनंट आणि छान वाटण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट आहे सेल्फ लव्ह. तेव्हाच आपण ज्याच्यात रस घेतोय तो रस घेण्याच्या आधीची जी रिक्वायरमेंट आहे ती सेल्फ लव्ह, की मी रस घेण्यासाठी मला माझ्यात रस आहे, त्यामुळे माझा कशात रस आहे हे ओळखण्यासाठी रस आहे. आपलं कसं असतं की समजा सगळे म्हणतात की विल पॉवर पाहिजे, सगळे म्हणतात की आपल्या इच्छाशक्ती पाहिजे, आणि मी घरी बसल्या बसल्या खूप वेळा असं मागते की मला या नोकरीमध्ये सिलेक्शन होऊन पाहिजे, मला या नोकरीत सिलेक्शन झालं पाहिजे. मग का नाही झालं त्याचं कारण 3. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी गजर कितीचा लावला, 6 वाजता. किती वेळा स्नूज केला, 5 वेळा. ओके, कुणी लावला होता गजर, तूच लावला होता, तूच लावला. स्नूज कुणी केला, तूच केला. डोक्यात काय मेसेज गेला, यू आर नॉट इम्पॉर्टंट फॉर यू. प्रोग्रॅमिंगमध्ये काय गेलं, यू आर नॉट इम्पॉर्टंट फॉर यू. तुम्ही काय सांगितलं, उद्यापासून जिम, वर्षाचे 10,000 भरले, रिबॉकचे शूज आले, ट्रॅकसूट आला, 3.5 दिवस जिम झाली. त्यानंतर 6 महिन्यापूर्वी मी जिमला जात होतो. तू जे ठरवलं ते 3.5 दिवसाच्या पलीकडे गेलं नाही. मेसेज काय गेला, यू आर नॉट इम्पॉर्टंट फॉर यू. आता लावा ताकद नोकरी पाहिजे म्हणून. तुम्ही सांगितलंय मनाला यू आर नॉट इम्पॉर्टंट फॉर यू. इफ यू वॉन्ट दिस सर्व्हिस, यू आर नॉट इम्पॉर्टंट फॉर यू, देन इट विल नॉट हॅपन, बिकॉज यू हॅव टोल्ड युअर माइंड दॅट व्हॉट एव्हर आय टेल यू, डोंट टेक इट सिरियसली. विल जनरेट कुठे होते, माइंडमध्ये प्रोग्रामिंग काय आहे, तू जे सांगशील ते फेकून दे. हिने मला सांगितलं की तुला नोकरी नक्की लागेल. हा, हिने सांगितलं ना, आता लागेल. परत एक मेसेज काय केला, यू आर नॉट इम्पॉर्टंट फॉर यू, शी इज. याचं कलेक्शन आहे विल पॉवर 0 किंवा विल पॉवर लो. पण आपल्याला हे माहीत नाही आहे, कारण आपल्याला हे माहिती असण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये रस लागेल की आतमध्ये काय चाललंय.
पण सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्यावरती प्रेम करण्यासाठी, स्वतःला अलाव करण्यासाठी एक माहिती असणं आवश्यक आहे की हे का. स्वतःवरती प्रेम करणं हे बऱ्याच जणांना सेल्फिशनेसचं लक्षण वाटू शकतं. स्पेशली आपल्याला कंडिशनिंग तसं केलेलं आहे की आपले सगळे नियम हे प्रत्येकाने लोकांसाठी चांगलं करावं असेच आहेत. सगळे नियम जे सोशल कंडिशनिंग आहे त्यामध्ये कुठलंही तू तुझं चांगलं कर असा कुठलाही नियम आपल्याला समाज सांगत नाही. समाज सांगतो की तू ह्यांचं चांगलं कर. म्हणजे मराठीमध्ये एक वसंत पुरुषोत्तम काळे नावाची एक व्यक्ती खूप चांगली लेखक होऊन गेली. त्यांनी एक दिलेलं उदाहरण आहे. ते उदाहरण असं आहे की मुंबई लोकलमध्ये सगळे बसलेले असतात. सगळे बसलेले असताना कुणीतरी एक अशी प्रेग्नंट बाई येते आणि प्रेग्नंट बाई उभी असताना दिसते. प्रत्येकाला वाटतं त्यांनी ह्याला जागा द्यायला हरकत नाही, त्यांनी उठून या प्रेग्नंट बाईला जागा द्यावी. प्रत्येकाला वाटतं, कोणाला असं नाही वाटत की मी उठून जागा द्यावी. म्हणजे विचारात आपण आपल्या डोक्यामध्ये इतरांना राहायला लॉजिंग देणं हे सोशल कंडिशनिंग आहे. तुम्ही नाही राहायचं तुमच्या डोक्यात, तुमच्या डोक्यात समाजच पाहिजे काय. पण होतं काय त्यामुळे, प्रॉब्लेम त्यालाही नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की समजा मी हे 1 मिनिट बाटली घेऊ, म्हणजे वापरत नाही आहे, पण आता मी समजा ही बॉटल आहे आणि ह्यांनी मला 1 ग्लास पाणी मागितलं, मी यांना दिलं. मंदार यांनी मला 1 ग्लास पाणी मागितलं, मी त्यांना दिलं. बॉटल संपली. बॉटल संपली. आता मला हिनं 1 ग्लास पाणी मागितलं. कुठून देणार? देणार कुठून? नाही आहे. जे तुमच्याकडे आहे ना तेच देऊ शकता. तुमचं तुमच्यावर आहे का हो प्रेम? माझ्या मुलीवरती माझं जीवापाड प्रेम आहे, पण ती तुमच्या सहवासात चिडचिड करते, तिला तुम्ही नको आहे का? मोकळ्या बाटलीनं चाललाय. मग भरा स्वतःला. तुम्ही जर स्वतःवर नाही केलं प्रेम, तर तुम्ही कोणावरही प्रेम केलं तर तुम्ही तुमच्या दुःखात त्यांनाही ओढताय. स्वतःवरती प्रेम नसल्यामुळे जे दुःख भोगताय तुम्ही असं बघा ना, मी एवढं करते यांच्यासाठी, यांना कशाची किंमत नाही, कारण तुम्ही मोकळे आहात. तुम्ही केलेली कृती पोचतीये, तुम्ही केलेले व्हायब्रेशन्स नाही पोचत आहेत की मी भरून वाहतीये आणि वाहिलेलं आहे ते मी वाटतीये. हे वेगळं. मी भरून वाहतीये आणि जे वाहतंय ओव्हरफ्लो होतंय ते वाटतीये. मग सगळेच खुश असतात. मग तुम्ही फक्त जेवलीस का ग एवढं विचारा, हिला रडूच येतं. बापरे, नवऱ्याने विचारलं जेवलीस का? पण तुम्ही स्वतः पूर्णपणे मोकळे असा. स्वतःसाठी जरा सुद्धा वेळ न काढता फक्त प्रत्येकाचं जेवण होतंय ना, तब्येती नीट आहेत ना, प्रवासामध्ये सगळे सुखरूप पोहोचतायत ना, येत आहेत ना, कॉल करून तुम्ही कुठं पोहोचलात, आणि स्वतःकडे लक्ष नाही. प्रत्येक जण चिडतो, तुला काय दिवसभर उद्योग नाही का ग? मी जेवलो का? मी आलो का? मी गेलो का? मी कुठे पोहोचलो? मी सांगेन ना पोहोचल्यानंतर. कशाला पाहिजे तुझ्या चौकशा, तांबर चौकशा? असं ओरडतात उलट. हे ओरडण्याचं कारण आपल्याला वाटतं मी इतकं कळकळीनं विचारतो ते नाही, यांना चुकाच दिसतात, मी कायम चुकीचीच असते. नाही, तुम्ही कायम मोकळ्या असता. तुम्ही भरलेली बाटली नाही आहात. आधी प्रेमाने भरा, मग प्रेम चौकशी करण्यासाठी. हे चौकशी का करताय? प्रेम आहे म्हणून ना, की जेवलात का तुम्ही, हे प्रेम आहे म्हणून. पण ते ओव्हरफ्लो असणारं प्रेम असू दे. तुम्ही मोकळे असताना तुम्ही जे देता ते हात मोकळा आहे, हे व्हायब्रेशन्स पोचतात आणि त्यांना कळत नाही त्यांना का राग येतोय. त्यांनाही कळतं हे प्रेमच म्हणून, प्रेम म्हणूनच विचारतीये, तरी राग का येतो हे त्यांना कळत नाही. पण मधल्यामध्ये ट्रान्झॅक्शन व्हायब्रेशन्सचं आहे. मग जर हे खरं आहे तर सेल्फ लव्ह हे ऑप्शनल नाही. जर आपल्याला कोणासाठीही काही करायचं असेल तर स्पेशली हे ऑप्शनलला टाकून चालत नाही. कोणासाठी काही करायचं असेल, बाटली भरलेली पाहिजे असेल तर बाटली भरलेली पाहिजे असणं हे ह्याच्यासाठी चांगलं आहे कारण मला दुसऱ्यांच्या भरायच्यात, आणि जर तुमच्याकडे नाही तर देऊ शकत नाही.